नमस्कार, श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण पाहूया कुंभ राशी, तुमचं राशी भविष्य 25 ते 28 फेब्रुवारीमध्ये काय असणार आहे, कोणते मोठ्या चमत्कार तुम्हाला भेटणार आहे, कोणत्या 3 घटना घडणार आहेत. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी, पुढील काही क्षण तुमचे आयुष्य बदलू शकतं. आज ग्रहांची अशी एक अनोखी चाल सुरू झाली आहे, जी वर्षातून एकदाच होते आणि तर सर्वात मोठा फायदा होणार आहे. फक्त कुंभ राशीला तुम्ही अलीकडे खूप संघर्ष केला, लोकांनी साथ सोडली, पैशाची चिंता, नात्यात ताण, मनात अस्वस्थता, पण आज नशिबाची दिशा बदलणार आहे. कारण तुमच्या आयुष्यात कोणत्या 3 अद्भुत चमत्कार घडणार आहेत. तर पहिली अद्भुत चमत्कार घटना म्हणजे अडकलेले काम पूर्ण होणार आहे. अशी एक काम आहे जे तुमच्या मनावर दगडासारखं बसलं होतं. तुम्ही त्यासाठी धडपडत आहात. सुरुवातीला तुम्ही खूप उत्साहात होतात, हे काम करण्यासाठी नक्की पूर्ण होईल असा विश्वास होता. पण जसजसा वेळ गेला तसतसं अडथळे वाढत गेले. काही कागदपत्रांमध्ये अडचण आली, तर काही पैशांचा प्रश्न निर्माण झाला. कधी एखाद्या व्यक्तीने शेवटच्या क्षणी साथ सोडली. प्रत्येक वेळी काहीतरी तुमचा मार्ग अडवत राहिले. कधीकधी तुम्हाला असं वाटलं की कोणाचं वाईट नजर लागली आहे, की नशीब तुमच्या विरुद्ध उभं राहिलं आहे. रात्री उशिरापर्यंत जागून तुम्ही विचार केला, मी इतकं मेहनत करतो तरीही यश का मिळत नाही. पण मनात निराशा येऊ लागली, आत्मविश्वास ढळू लागला. काही वेळा तुम्ही हार मांडण्याचा ही विचार केला, पण तरीही तुमच्यात काहीतरी होतं, एक छोटीशी आशेची ज्योत जी तुम्हाला पुन्हा उभं करत आहे. आता लक्षात ठेवा, हा संघर्ष व्यर्थ नव्हता. ग्रहाची हालचाल तुमच्या बाजूने फिरत आहे. शनिदेवाने तुमच्या प्रामाणिकपणा आणि तुमच्या मेहनत पाहिल्या आहे. जी कामे सतत अडत होती त्यात अचानकपणे जो ऑफिसमध्ये फाईल थांबली होती ती पुढे जाईल. जे व्यक्तीकडून उत्तर येत नव्हतं ते अचानक संपर्क करेल. अनपेक्षित कॉल, एखाद्या सकारात्मक भेट किंवा एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचा पाठिंबा तुमचं काम पूर्णत्वाकडे नेईल. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतके दिवस जे अंधारात दिसत होते ते अचानक प्रकाश कसा पडला. एखादी आनंदाची बातमी घरात येऊ शकते. कुटुंबाच्या चेहऱ्याचं समाधान तुम्हाला दिसेल. तुमचं मन पुन्हा आत्मविश्वासाने भरून जाईल आणि तुम्हाला स्वतःच म्हणाल की हार झाली नाही म्हणून आज हे शक्य झालं. तर कुंभ राशीच्या व्यक्तींना हा क्षण फक्त एक काम पूर्ण होण्याचा नाही, तर तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आहे. कारण या यशानंतर तुमच्यातील भीती निघून जाईल. तुम्हाला जाणवेल की संयम आणि श्रद्धा ठेवली तर काहीही शक्य नाही. त्यामुळे शेवटचा प्रयत्न अजून करा, सकारात्मक तक्रार करा. अडकलेले काम आता वेगाने पूर्ण होणार आहे आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की देव उशीर कधीच करत नाही, तो योग्य वेळेची वाट बघतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धन नावाचा जबरदस्त योग. कुंभ राशीच्या पैशाबाबतच्या गेल्या काही काळात तुम्ही खूप ताण अनुभवला असेल. कमाई करत होता पण पैसा टिकत नव्हता. अचानक खर्च वाढत होता, पण घरातील गरज, कधी आरोग्याचा खर्च तर कधी अनपेक्षित जबाबदारी आणि दुसरं बजेट तुमच्या पूर्णपणे कोलमडून जात होतं. म्हणून मनात एक विचार करत होता की इतकी मेहनत करूनही काहीच का हातात राहत नाही. त्यामुळे अशी परिस्थिती खूपदा आली आणि तुम्हाला स्वतःच्या गरजा बाजूला ठेवाव्या लागल्या. पण आता ग्रहस्थितीत मोठा बदल होत आहे. धन भावावर सकारात्मक दृष्टी पडत आहे. ज्या पैशाची तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती, अडकलेली रक्कम, उदाहरणार्थ दिलेले पैसे, थांबलेले पेमेंट, त्या अचानक मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. एखादा जुना व्यवहार फायदेशीर ठरणार. नोकरी करणाऱ्यांसाठी बोनस, इन्कम किंवा अतिरिक्त जबाबदारीमुळे वाढीव उत्पन्न मिळू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांसाठी अचानक मोठा ग्राहक निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे हा पैसा फक्त हातात येणार नाही, तर टिकणारही आहे. तुम्हाला पैशाचे योग्य नियोजन करण्याची बुद्धी मिळणार आहे. पूर्वी जिथं गोंधळ होत होता तिथं आता स्पष्टता येईल. घरात आर्थिक स्थैर्याची भावना निर्माण होईल. कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान दिसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातील पैशाबद्दलची भीती कायमची कमी होणार आहे. आणि कुंभ राशी, हा काळ तुम्हाला शिकवतो की कधीकधी उशीर होतो पण अन्याय होत नाही. तुमच्या प्रामाणिक मेहनतीचं फळ आता मिळणार आहे आणि ती सुरुवात झाली आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा आला की अहंकार करू नका. थोडी बचत करा, थोडं दान करा, देवाचे आभार मानायला विसरू नका. केवळ योगायोग नाही तर तुमच्या कर्माचं फळ आहे. नंबर 3, नातेसंबंधात मोठे बदल.
तर कुंभ राशी, तुम्ही बाहेरून खूप मजबूत दिसता पण मनाने खूप भावनिक आहात. गेल्या काही काळात नातेसंबंधामध्ये काहीतरी बिनसलं असेल किंवा एखादी गैरसमज, बोललेले शब्द, तुटलेला संवाद. आता तुम्ही तुमच्या मनातून खूप काही सांगू इच्छित होता पण योग्य वेळ मिळत नव्हती. काही वेळा अहंकार अडवायला, काही वेळा परिस्थिती दुरावा निर्माण करत होते. घरातील ताणतणावाचं वातावरण होतं. जोडीदाराशी मतभेद, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी भांडण किंवा जवळच्या मित्रांशी तुटलेली मैत्री, यामुळे मनात खोलवर वेदना निर्माण झाली होती. तुम्ही अनेकदा एकटे बसून विचार करत होता की आपण इतकं काय वाईट केलं आहे. याचं उत्तर आता मात्र परिस्थिती हळूहळू बदलत आहे. कारण ग्रहांची ऊर्जा, संवाद वाढणार आहे. जी व्यक्ती तुमच्याशी बोलणं बंद केलं होतं ती अचानक संपर्क करेल. एखादा मेसेज, कॉल किंवा प्रत्यक्ष भेट गैरसमज दूर होण्यास सुरुवात होईल आणि मनातील राग वितळेल. जे शब्द आधी बोलले गेले नाही ते आता स्पष्टपणे बोलले जातील. विशेष वैवाहिक जीवनात सुधारणा होण्याचे संकेत, जोडीदाराकडून अपेक्षित साथ आणि समजून प्रेम मिळण्याची संकेत तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबातील आनंदाचे क्षण वाढणार आहेत. तसेच एखादी कौटुंबिक आनंदाची वार्ता घरात येऊ शकते. आणि कुंभ राशी, तुमचं मन स्वच्छ आहे. तुम्ही कोणाचं वाईट विचार करत नाही म्हणून आता नशीब तुमच्यासाठी नात्यात गोडवा परत जाणवत आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, संवाद थांबवू नका, प्रेम व्यक्त करा. माफी मागायची असेल तर माफी मागा, कारण येणाऱ्या काळात तुमच्या नात्यात नवसंजीवनी देणारा काळ येणार आहे. कुंभ राशी, आज जे ऐकले आहे ते साधं भविष्य नाही तर हा तुमच्या भविष्यातील वळणबिंदू आहे. संघर्ष संपत चालला आहे, अडकलेलं काम पूर्ण होत आहे, नात्यामध्ये गोडवा परत येत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावर आता दैवी संरक्षण आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा नशीब साथ देऊन लागतं तेव्हा परीक्षा देखील मोठी असते. म्हणून नम्र राहायला शिका, संयम ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. काळ तुमचं नाव उंचावणार आहे. जे लोक तुमच्यावर शंका घेत होते तेच आता तुमचं कौतुक करणार आहे. ज्यांनी तुमची साथ सोडली पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर कुंभ राशी, तुमचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अंधार कायमचा ठेवत नाही. आता प्रकाश तुमच्या घरात प्रवेश करत आहे, ती खरेदी करू शकता. तुमचं कुंभ राशीच्या मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. परत अशाच व्हिडिओमध्ये भेटूया तुमचं राशी भविष्य घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.